विदर्भात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार होतोय अशी माहिती समोर आली आहे। नागपूरमधील 6 जिल्ह्यांमध्ये 163 गॅस वितरकांची झडती घेतली गेली आणि या कारवाईमध्ये 110 गॅस सिलेंडर्स जप्त झाले। या कारवाईमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय तर एकाला अटक झाली आहे। गडचिरोली, भंडारा आणि त्याचबरोबर गोंदिया, वर्धा, चंद्रपुरात सुद्धा छापे टाकण्यात आलेले आहेत। या झाडाझडतीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। आपण हे दृश्य पाहतो, एकीकडे मोठ्या रांगा नागरिकांनी लावलेल्या आहेत तर दुसरीकडे मात्र साठेबाजी केली जाते, काळा बाजार केला जातोय, चढ्या दरानं सिलेंडर्स विकले जात आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, सध्या गॅसची अभूतपूर्व टंचाई निर्माण झालेली आहे, नागरिकांची चिंता वाढलेली आहे तर दुसरीकडे काळा बाजार सुद्धा होतोय, त्यामुळे तिथे सुद्धा आता धाड टाकली जाते। काय नेमकी एकूण माहिती आहे? श्वेता, 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। व्यावसायिक गॅसचा तुटवडा जास्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि जे घरगुती गॅस आहे त्याच्याबाबत पॅनिकनेस लोकांमध्ये थोडं जास्ती आढळून येत आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष असे पथक स्थापित केले होते। सातत्याने नागपूरचे जिल्हाधिकारी असो किंवा इतरही जिल्हाधिकारी असो की पुरेसा साठा आमच्याकडे आहे, पॅनिक करू नका। पण व्यावसायिक मध्ये थोडासा तुटवडा आहे आणि त्यामुळे काळा बाजार होत असल्याचं तक्रारी काही होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने जे त्यांचे पथक स्थापित केले होते नागपूर विभागात 6 जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी त्यांनी अचानक भेटी दिल्या, तक्रारीनंतर काही कारवाई केल्या आणि याच्यामध्ये जवळपास 5 जणांवर गुन्हे दाखल केले। नागपूर विभागात गोंदियामध्ये 2 आहे आणि नागपूरमध्ये 2 आहे आणि चंद्रपूरला 1 गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आहे आणि 110 सिलेंडर जप्त केलेले आहे काळा बाजारीच्या संपूर्ण प्रकरणात। आणि एकूणच अजूनही सगळे पथकं विविध ठिकाणी जाऊन आढावा घेत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरगुती गॅस जे उपलब्धता आहे अगदी उपलब्ध सगळीकडे होताना दिसतोय, पण व्यावसायिक गॅसचा नक्कीच तुटवडा आहे आणि त्यामुळे खास करून कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांवर मोठंसं संकट ओढवलेलं आहे आणि त्यामुळे आता ते साधारणपणे चुलीवर स्वयंपाक करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे। पण ही संपूर्ण कारवाई अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सातत्याने संपूर्ण नागपूर विभागात करण्यात आली आहे आणि त्याची ही संपूर्ण आकडेवारी आणि 5 जणांवर नागपूर विभागामध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत। विशेष धन्यवाद अमर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।